म्हणजे मला नाही समजलं, तुला नक्की काय म्हणायचं आहे मयुरी? अनय स्वतःला सावरत आणि मनाला दिलासा देत बोलतो. हेच की माझं कुणावर तरी खूप प्रेम आहे आणि मला ही चेन आजच्या दिवशीच माझ्या हाताने त्या व्यक्तीच्या गळ्यात घालायची होती. मयुरी अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. म्हणजे मयुरी, तू कुणावर तरी प्रेम करते? अनय परत खात्री करून घेण्यासाठी विचारतो. माहीत नाही कसं पण झालं, कधी कसं कुठे मला खरंच माहीत नाही. आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा मात्र खूप त्रास झाला, अगदी सहन होण्यापलीकडे. अनय, तू केलंय का रे कधी कुणावर प्रेम? मयुरी त्याच्याकडे पाहत बोलते, पण अनय उत्तर देण्याच्या मनस्थितीतच नव्हता. मयुरी कुणावर तरी प्रेम करते या नुसत्या जाणीवेनेच तो पूर्ण हादरला होता. तो काहीच बोलत नाही हे पाहून मयुरीच पुढे बोलते. अनय, तू माझा खूपच चांगला मित्र आहे म्हणून तुलाच विचारते. सांग ना, तुला काय वाटतं, मी त्या व्यक्तीला सांगावं का? माझ्या मनात त्याच्याबद्दल काय भावना आहेत? सांग ना, मी त्या व्यक्तीला माझ्या मनातलं सांगावं की नाही? अनय तरीही तिला काहीच बोलत नाही, पण मनातल्या मनात त्याचा स्वतःशीच विचार चालू होता. मयुरी, तुला काय सांगू ग, माझंच मला काही समजत नाहीये. मला माहीत आहे एखाद्यावर आपण प्रेम करणं ही किती सुंदर भावना आहे, पण तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला हे सांगते की ती दुसऱ्यावर कुणावर तरी प्रेम करते, तेव्हा होणारा त्रास मी आता अनुभवतो आहे. अनय, बोल ना. मयुरी स्वतःच्याच विचारात हरवलेल्या अनयला हलवत भानावर आणत बोलते. काय? अनय त्याच्या विचारातून बाहेर येत बोलतो. सांग ना, मी सांगू का त्या व्यक्तीला की मी त्याच्यावर प्रेम करते? मयुरी, जर तुला तुझ्या त्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली असेल तर आता ही योग्य वेळ आहे. त्यामुळे टाईम न घालवता तुझ्या भावना त्या व्यक्तीला सांगून टाक, कारण मग नंतर उशीर झाला आणि त्या व्यक्तीला दुसरं कुणी आवडायला लागलं तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल. अनय स्वतःच्या अनुभवावर तिला सांगतो. त्यानेही तर वाट पाहून त्याची योग्य संधी घालवली होती आणि आता मयुरीला दुसरंच कुणी तरी आवडत होतं. आयुषने त्याला सांगितलं होतं की तू तुझ्या भावना तिला म्हणजेच मयुरीला सांगून टाक, पण त्याला तर ती त्याच्यावर खरंच प्रेम करते की नाही याची खात्री करून घ्यायची होती आणि आज त्याला त्याच्या या निर्णयाचा पस्तावा होत होता. काय झालं असतं जर त्याने त्या दिवशीच मयुरीला त्याच्या मनातलं सांगितलं असतं? कदाचित मग आज मयुरीच्या मनात इतर कुणाऐवजी ती खास जागा त्याच्यासाठी असती. खरंच अनय, तुलाही असंच वाटतं की मी त्या व्यक्तीला माझ्या मनातलं सांगावं आणि ही चेन त्यालाच द्यावी? अनय त्या चेनकडे पाहतो, जी चेन कधीतरी मयुरीने त्याला तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून दिली होती. आज ती चेन ती दुसऱ्या कुणाला तरी देणार होती. अनयला काय करावं, काय बोलावं काहीच समजत नव्हतं. तो बस मयुरीने तिच्या हातात धरलेल्या त्या चेनकडे एकटक पाहत होता. त्याची नजर मयुरीलाही कळत होती आणि ते पाहून तिच्या ओठांवर हलकेच हसू आलं होतं, पण तिने ती शिताफीने लपवलं आणि ती अनयसमोर जाऊन उभी राहिली. अनय, मयुरीने त्याला आवाज दिला. अनयने तिच्या हातावरची नजर हटवून तिच्याकडे पाहिलं आणि तिला स्वतःच्या अगदीच जवळ पाहून तो 2 पावलं मागे गेला. त्याला समजलंही नव्हतं की कधी ती त्याच्या इतक्या जवळ आली होती. अरे हळू, तो पडतो की काय असं वाटून मयुरी काळजीने बोलते. तिच्या चेहऱ्यावर स्वतःसाठी काळजी पाहून त्याला मात्र हसू येतं, पण त्या हसण्यात सुद्धा एक उदासीनता होती जी मयुरीच्या नजरेतूनही सुटली नाही. काय रे, हसायला काय झालं? त्याला हसताना पाहून ती पुन्हा बोलते. काही नाही, तू बोल, काय म्हणत होतीस? अनय स्वतःला नॉर्मल करत बोलतो. ही चेन. मयुरी त्याच्यासमोर ती चेन धरते. मला माझ्या हाताने घालायची होती त्या व्यक्तीच्या गळ्यात, पण असं म्हणत मयुरी उदास होत मान खाली घालते. तिच्या प्रत्येक शब्दाने अनयच्या मनावर जे घाव होत होते त्याने तो घायाळ होत होता, पण वरवर तिला ते दिसू देत नव्हता. पण काय मयुरी, काय झालं? तिला उदास झालेलं पाहून अनय पटकन तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला काळजीने विचारतो. मनात कितीही द्वंद्व चालू असलं तरी तिला तो उदास नक्कीच पाहू शकत नव्हता. माझा हात पोहोचत नाहीये तिथं पर्यंत, म्हणजे त्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत. मग कशी घालू?
ती त्याच्याकडे पाहत अगदीच निरागसपणे बोलते. व्हॉट? अगं पण आधी त्या व्यक्तीला येऊ तर देत, आणि जरी तुझा हात नाही पोचला तरी या स्टूलवर उभी राहा आणि मग घाल. अनय बोलतो. त्याची वाट पाहायची गरज नाही आहे अनय, तोही कधीच इथे आलाय. तुला भेटायचं आहे त्याला. थांब, मी त्याला बोलवते. पण अगोदर तू तुझे डोळे बंद कर ना, प्लीज प्लीज प्लीज. मयुरी त्याला रिक्वेस्ट करत बोलते, म्हणून इच्छा नसताना सुद्धा अनय डोळे मिटून घेतो. अच्छा ठीक आहे, हे घे, मिटले मी डोळे. चिटिंग करायची नाही हं, आणि डोळे तर अजिबात उघडायचे नाही. मयुरी त्याला दम देत बोलते. आज ती खूप हक्काने त्याच्याशी बोलत होती. अनयला ते आवडतही होतं, पण ती दुसऱ्या कुणावर प्रेम करते हे सत्य त्याला दुसरा काही विचारच करू देत नव्हतं. त्यामुळे त्याला तिच्या या वागण्याचा आनंदही अनुभवता येत नव्हता. अनयने डोळे मिटून घेतले याची खात्री होताच मयुरी हळूच बाजूला उभ्या असलेल्या सिंगल सोफ्यावर उभी राहिली. तिने तिच्या हातातली चेन अनयला अजिबात स्पर्श न करता आणि त्याला समजणारही नाही या पद्धतीने त्याच्या गळ्यात घातली. मग खाली उतरून तिने पटकन आत जाऊन दोन्ही हातांनी धरून एक मोठा आरसा आणला आणि अनयच्या मागे जाऊन थांबली. आता उघडू शकतो अनय तू डोळे. तसं अनयने ती व्यक्ती कोण असेल हा विचार करत धडधडत्या काळजाने डोळे उघडले, तर समोर कुणीच नाही. मयुरी, हे काय आहे? इथे तर कुणीच नाहीये. अनय गोंधळून इकडे तिकडे पाहत बोलतो. काय, तुला दिसत नाहीये? एक मिनिट थांब हां, आता मागे वळून पहा, कदाचित तुला दिसेल. मयुरी तिच्या हातातला आरसा तिच्या पाठीमागे लपवत बोलते. तसा अनय मागे वळतो. मागे तर फक्त मयुरीच असते. तीही त्याला हसत असते. मयुरी, ही काय मस्करी लावली? प्लीज, मला टेन्शन येते. कुठे आहे ती व्यक्ती? सांग पटकन. अनय जरासं रागातच बोलतो. सॉरी, एकच मिनिट म्हणत मयुरी तिच्या हातातला आरसा त्याच्यासमोर धरते. हे बघ, यात तुला ती व्यक्ती दिसेल जिच्यावर मी खूप जास्त प्रेम करते, आणि हो, तिला ओळखणं खूप सोपे आहे. त्या व्यक्तीने तिच्या गळ्यात मी दिलेली ती चेन घातली. बघ तर, दिसतेय का तुला? मयुरी हसतच अनयला विचारते, पण तो तर पूर्ण ब्लॅक झालेला होता, कारण मयुरीने ती चेन परत त्याच्याच गळ्यात घातलेली होती. नकळत त्याचा हात त्याच्या गळ्यातल्या चेनजवळ जातो. त्याला त्याच्याच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता की ती चेन मयुरीने त्याच्या गळ्यात घातली. म्हणजे ती व्यक्ती जिच्यावर मयुरी प्रेम करते, ती व्यक्ती तो स्वतःच आहे. काय रे, तुला नाही आवडली ती व्यक्ती? तो काहीच बोलत नाहीये हे पाहून मयुरीच विचारते. तर तू माझ्यावर, म्हणजे ती व्यक्ती. अनयला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्याला काही समजत नव्हतं. पुरता गोंधळला होता तो. हातातलं काहीतरी सुटून पुन्हा मिळाल्याचा आनंद ही होत होता आणि रडूही येत होतं. त्याने पटकन हसणाऱ्या तिच्या हातातून तो आरसा घेऊन तिथल्या सोफ्यावर टाकला आणि तिला हाताला धरून त्याच्या मिठीत ओढून घेतलं, अगदी घट्ट. मयुरीचे ह्या त्याच्या पाठीवर विसावले. अनय मात्र वेगळ्याच जगात हरवला. तू हवीशी, स्वप्न की आभासा, वेड लावी ह्या जीवा, वेगळी दुनिया तरीही ओळखीची. तू हवीशी मला, तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी, भास सारे कालचे आज की झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला, तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी, हे नव्याने काय घडले. पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचाच शहारा, श्वास का गांधालती, सोबतीने चालते भोवतीने वाहते, बंद जुळले या मनाचे, त्या मनाशी तू हवीशी मला, तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. पहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला, मी तुझी होऊन गेले, विसरली माझी मला काय जादू सांगना, हरवून जाता पुन्हा कोवलेसे ऊन आले, सावलीशी तू हवीशी मला, तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. अनय कितीतरी वेळ तिला तसाच मिठीत घेऊन उभा होता. अनय, तो आपल्याला स्वतःपासून बाजूला करत नाहीये हे पाहून शेवटी मयुरीच बोलते. तो तसाच उभा राहत बोलतो. अरे, मला बाजूला कर ना, असं किती वेळ धरून बसणार आहेस? ती त्याला थोडासा धक्का देत बोलते. मयुरी, तू मला इतकं छळलंय ना, की आता जोपर्यंत माझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी तुला माझ्यापासून वेगळं करणार नाही.
तो त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलतो. अजून थोडा वेळ असाच गेला आणि तोच दरवाजाची बेल वाजली. नाही, कुणीतरी आलंय. कदाचित आयुष आणि दद्दू असतील. बेल वाजूनही अनयला काहीच फरक पडला नाही हे पाहून मयुरी बोलते, पण तो काहीच बोलत नाही. नाही प्लीज ना, मयुरी त्याला विनवत बोलते. पण तू सुटलीस असं नको समजूस. तू आज खूप त्रास दिलाय मला आणि त्याचा बदला मी नक्कीच घेणार, कारण मी कुणाचं उधार ठेवत नसतो. अनय तिला सोडत बोलतो. तसं मयुरी पटकन दरवाजा उघडायला जाते. ती दरवाजा उघडून समोर पाहते तसं तिचे डोळेच मोठे होतात. तर दद्दू आले असा विचार करून तिच्या पाठोपाठ आलेल्या अनयचा चेहरा रागाने लालबुंद होतो. कारण समोर कुणीतरी जोकरचा मुखवटा घालून उभं होतं. मयुरीला समजले नसले तरी अनयने मात्र त्या व्यक्तीला पूर्ण ओळखलं होतं. आयु, हा कसला मूर्खपणा आहे. अनय मयुरीला मागे करत आपण पुढे होत बोलतो. काय, हा आयुष आहे. मयुरी जरासं शॉक होत बोलते. ही 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 भाई, तू ओळखलं मला. आयुष चेहऱ्यावरील मुखवटा काढत दात दाखवत बोलतो. तुझ्यासारख्या काढवाला कुणीही लगेच ओळखेल, मूर्ख. बरं दद्दू कुठे, ते नाही आले. अनय आयुषच्या मागे पाहत बोलतो. तोच त्याला मागून दद्दू चालत येताना दिसतात. तसं तो पुढे होऊन त्यांचा हात पकडत त्यांना आत यायला मदत करतो. मयुरी दुरून त्या दोघांना पाहत होती. तिला दद्दू थोडे ओळखीचे वाटतात, पण ती काहीच बोलत नाही. वहिनी, काय यार, मला वाटलं आज तू सॅड असशील म्हणून मी हा मुखवटा घालून आलेलो, तर भाई मलाच ओरडला. आयुष अनयकडे पाहणाऱ्या मयुरी जवळ जात तोंड पाडत बोलतो. कारण तू चुकीच्या वेळी बेल वाजवली असं तुझ्या भाईला वाटतं. मयुरी ओठातल्या ओठात पुटपुटते. काय म्हटलीस तू वहिनी. आयुष न कळून बोलतो. नाही, काहीच नाही. बरं, तुम्हाला यायला इतका उशीर का झाला. पूजा तर सकाळीच होती. अगं दद्दू, त्यांच्यामुळे मला म्हणे आज मी पहिल्यांदा माझ्या नातसुनेला भेटणार आहे, तर तिच्यावर चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणून मला चांगल्या प्रकारे रेडी होऊ देत. बघ कसे नवरदेवासारखे तयार होऊन आले. आयुष तोंड वाकडं करत बोलतो. आयुष, असं नाही बोलायचं. दद्दू आहेत ते आपले. मग अगं पण तू बघ तर एकदा. हो, पाहिलं मी, आणि काही वाईट वगैरे दिसत नाही. ते चांगले दिसत आहेत. उलट अनयचे दद्दू शोभताय. मयुरी समोरून सोबतच येणाऱ्या अनय आणि राम यांच्याकडे पाहत बोलते. बरं आयुष, तुझे दद्दू मला कधी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भेटलेस का रे. मयुरी विचार करत बोलते. नाही तर. पण तू का असं विचारते. माहीत नाही, पण मला ना सारखं असं वाटतंय की मी त्यांना कुठेतरी पाहिलंय, पण कुठे तेच आठवत नाहीये. मयुरी तिच्या डोक्यावर जोर देत आठवायचा प्रयत्न करत बोलते. इट्स ओके वहिनी, नसलं आठवत तर जाऊ दे ना. तसंही आता तुम्ही भेटतच आहात ना. ते तर आहेच. इतकं बोलत मयुरी पुढे होते आणि आत येणाऱ्या दद्दूचा हात पकडत त्यांना आत यायला मदत करते. तसं तर राम इतके सक्षम होते की त्यांना कुणाच्या मदतीची गरज पडणार नाही, पण आज ते जरा जास्तच भावूक झालेले होते, जे अनयलाही समजत होतं. म्हणूनच त्याने पुढे होऊन त्यांचा हात पकडला होता आणि आता तेच मयुरीने केलं होतं. ते दोघे मिळून दद्दूला हॉलमधल्या सोफ्यावर बसवतात. मयुरी, दद्दूसाठी पाणी आणते प्लीज. अनय समोर उभ्या असलेल्या मयुरीला बोलतो. म्हणत मयुरी लगेच आत जाते. दद्दू प्लीज, तुम्ही स्वतःला कंट्रोल करा. तिने अजून तुम्हाला ओळखलं नाहीये, पण तुम्ही असे अचानक रडायला लागलात तर तिला संशय नक्की येईल. अनय मयुरीला आत गेलेलं पाहून बोलतो. कसं कंट्रोल करू अनय. भावनाजीला मी माझ्या मुलीसारखं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, तिला आई वडील दोघांचं प्रेम दिलं आणि आज तिच्याच श्राद्धाच्या पूजेला मी आलोय. एका बापाच्या मनाला होणाऱ्या वेदना तुला नाही समजणार. राम इमोशनल होत बोलता. आय एम सॉरी दद्दू, पण प्लीज माझं ऐका. फक्त आजच्या दिवस. आज मी मयूला आपल्या घरी म्हणजेच देसाई मेन्शनमध्ये घेऊन येणार आहे. बाकी काही तिला समजो अगर न समजो, पण मला असं वाटतं तिला हे तरी समजावं की मी म्हणजे तिचा नवरा हा अनय भास्कर नाही तर अनय देसाई आहे. भूतकाळ होता होईल तेवढा तिला समजू नये म्हणून आपण प्रयत्न करू, पण निदान हे सत्य तर सांगूच शकतो ना. अनय दद्दूला समजावत बोलतो. दद्दू इतकंच बोलता तोच मयुरी एका ग्लासात त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते.
दद्दू पाणी पिऊन तो ग्लास अनयच्या हातात देतात आणि इशाऱ्याने मयुरीला स्वतःच्या जवळ बोलावतात. तसं मयुरी त्यांच्याजवळ जात खाली गुडघ्यावर बसते. मयुरी, हां दद्दू बोला ना. सॉरी, मी तुम्हाला दद्दू म्हटलं तर चालेल ना? हो नक्कीच, मी तुझाही दद्दूच आहे. तू मला हक्काने दद्दू म्हणू शकते. थँक्स, मयुरी हसत बोलते. तसं दद्दू तिच्या केसांवर हात फिरवत तिच्या चेहऱ्याकडे पाहता. ही दोघं तुला त्रास नाही ना देत? दद्दू अनय आणि आयुषकडे इशारा करत बोलतात. तसं ती त्या दोघांच्या बिघडलेल्या चेहऱ्याकडे पाहते. तिला त्यांचं हसूच येतं. नाही, मला काहीच त्रास नाही देत ते. मला माहीत आहे की तू खरं नाही सांगणार, पण मी या दोघांना पुरेपूर ओळखून आहे. दद्दू त्या दोघांकडे पाहत बोलतात. तसं मयुरीला हसूच येतं. तिला हसताना पाहून दद्दूला खूप छान वाटतं. तसंच काहीसं अनयलाही वाटत होतं, पण तरीही तिने मगाशी त्याला दिलेला त्रास तो विसरला नव्हता. काही वेळ अशाच गप्पा मारल्यावर दद्दू आयुषसोबत जायला निघाले. त्यांना निरोप देऊन मयुरी अनय परत आत घरात आले. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.